नवी मुंबईतील शिवसेना सानपाड्याच्या संपर्क प्रमुख राजेश्री येवले यांनी सानपाडा सेक्टर 8चा कायापालट करण्याचं ध्येय हाती घेतलं आहे व स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सानपाडा सेक्टर 8 सह्याद्री सुयोग समूह सोसायटी समोरील ब्रिज खालील कचरा, साचलेली घाण व दुर्गंधीमुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळा लक्षात घेता या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। यापासून अनेक रोगराई पसरू शकतात। म्हणूनच आज युवा सेनेचे भावेश पाटील यांच्या विशेष सहकार्याने व बेलापूर विधानसभेच्या संपर्क प्रमुख राजेश्री येवले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। ब्रिज खालील दुर्गंधी व कचरा स्वच्छ केल्याबद्दल सानपाडावासियांनी राजेश्री येवले यांचे आभार मानले आहे। राजेश्री ताई येवले मॅडम यांनी हा जो उपक्रम चालवला आहे ते या पुलाखाली जे संपूर्ण घाण वगैरे साचलेले आहे तर ते त्यांच्या माध्यमातून ते साफसफाई करण्याचं त्यांनी एक नियोजन केलेलं आहे। तर ते त्यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे। तर याच्यामुळे इथे काय इथं लोकांना, रहिवाशांना किंवा इथं सगळ्यांना दुर्गंधी पसरलेली असते आणि इथे भटके काही लोक इथे येऊन इथे वास्तव्य करतात। तर ह्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो योग्य आहे आणि असंच समाजसेवा करत राहावं यांनी, असं त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद। हमारा यहाँ पे क्लासेस है जैसे विकास एकेडमी करके और 200 स्टूडेंट यहाँ पे पढ़ने आते हैं हमारी क्लास के, और भी बहुत सारे क्लासेस हैं यहाँ पे। प्रॉब्लम ये आ रही थी कि ये ब्रिज के नीचे बहुत ज़्यादा गंदगी थी और हमारा वॉशरूम है वो बाहर साइड में है। तो इन लोगों ने वहाँ पे कुछ लोग रह रहे थे और आके वॉशरूम भी यूज़ किया, गंदा किया, तो हम लोगों ने फिर उनको डांटा भी और लॉक करना स्टार्ट किया। और ऐसा है कि जैसे सुनने में आया है कि वो लोग चरसी लोग हैं, सिगरेट पीते हैं, क्या क्या है, तो शायद छोटे बच्चे भी हैं, फैमिली वाले कौन है मुझे नहीं पता। और यहाँ पे कुछ चोरियाँ भी हो रही थी रात के टाइम पे, तो हम समझ नहीं पा रहे थे कि ये क्या है। वहाँ पे पीछे कंस्ट्रक्शन का काम चालू है, वहाँ से कुछ लोग आ रहे हैं कि क्या है, ये कर रहे हैं, ये सब पता नहीं। अब जैसे कि राजेश्री मैम ने बोलते ना सफाई अभियान में थोड़ा अपना मोटिवेशन कर रहे हैं, उसके ऊपर काम कर रहे हैं, तो होप कि ये अच्छा चलेगा और हमें अच्छा रिज़ल्ट मिलेगा। तो राजेश्री मैम का बहुत सपोर्ट मिला है जो ये सफाई यहाँ पे करवा रहे हैं। ह्या सानपाड्याच्या ब्रिजच्या खाली जी एवढी गंदगी, दुर्गंधी, मेलेले उंदीर असतील किंवा काही पण इतका जो जमेल तो कचरा लोकांनी इथं आणून टाकलेला आहे आणि कचऱ्याचं साम्राज्य त्या ब्रिज खाली झालेलं आहे आणि तिथं एक दोन असे गर्दुल्ले असतील किंवा काय ते लोक राहत आहेत आणि त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना त्याचासुद्धा त्रास होतो आहे। ती लोक सिगारेट वगैरे पितात, काय घाणेरडे उद्योगधंदे करतात, त्यामुळे इथल्या मुलांच्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ह्या घाणीमुळे इथल्या शेजारच्या सर्व नागरिकांना, सोसायटीमधल्या राहणाऱ्या रोगराईचा सामना होऊ शकतो। या अनुषंगाने मी ही स्वच्छता अभियान घेण्याचं ठरवलं। पण हे एवढं मोठं स्वच्छता अभियान करण्यासाठी कोणाचं तरी आपल्याला सहकार्य लागतं, कारण आत्ता बघितलं 3 ट्रक इथून घाण गेलेली असताना सुद्धा अजून 3-4 ट्रक इथून भरले जाऊ शकतात। एवढा कचरा सामान्य
महानगरपालिका कर्मचारी ते हे करू शकणार नाहीत, म्हणून आम्हाला वरच्या लेवलवरून सहकार्य घ्यावं लागलं आणि त्याचा पाठपुरावा करत असताना माझ्याबरोबर असणारे माझे पक्षाचे शिवसेनेचे पदाधिकारी भावेश पाटील यांचं मला चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आणि त्यामुळं हे आम्ही दोघांनी मिळून स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम 15 ऑगस्टच्या निमित्ताने राबवली आणि ती चांगली झाली आणि परिसर स्वच्छ झाला। या म्हणजे अभियानामध्ये सर्व पालिका कर्मचारी जवळजवळ 15-20 पालिका कर्मचारी होते आणि निरीक्षक होते, पालिका अधिकारी, ह्या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आम्ही जसं पाठपुरावा केला तसं त्यांच्या सहकार्याशिवाय हे झालं नसतं आणि त्यांचं सहकार्य पण अतिशय मोलाचं आहे।